नमस्कार मित्रांनो. आज 18 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दाभाडे मावशी हॉस्पिटलवरून परत आले आणि दुसरीकडे आता ते हॉस्पिटलचं बिल दाभाडे मावशींचं कोणी भरलं हे जाणून घेण्यासाठी सरकारने एका माणसाला बोलावलंय आणि तिला आता समजलं की बिल कान्हानेच भरलंय. आणि आता इतके सगळे पैसे कान्हाने कुठून आणले याचा प्रश्न सरकारला पडलाय आणि तिने त्यासाठी कान्हाला बंगल्यावर बोलावलं सुद्धा आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आता सखी सुद्धा कान्हाला विचारते आजच्या भागात की त्याने इतके पैसे कुठून भरलेत. तर मित्रांनो, कान्हा सगळ्यांच्याच टार्गेटवर आहे. तर बघूया आता कसं काय हँडल करतो कान्हा ते सिच्युएशन आणि सुरू करूया आजच्या भागाला. तर आता मनस्विनी गौतमला घाबरवते. तिने कागदाची छोटीशी अशी बंदूक बनवली असते त्या आकाराची आणि ती कुल्फीवर ठेवते, जेणेकरून आता गौतमने सखीला किंवा चाळकरांना काहीच मदत केली नाही पाहिजे म्हणून त्याच्या मुलीला ती मध्ये ठेवते. तर आता गौतम घाबरतो आणि त्याला जुनं आठवतो जेव्हा या सरकारने खरी बंदूक कुल्फीवर ठेवली होती. तर गौतम लगेच आता कुल्फीला जवळ घेतो आणि तो निघून जाणार असतो तिथून. तर तितक्यात आता परशूची एंट्री होते आणि तो गुड मॉर्निंग सुद्धा म्हणतो गौतमला, पण गौतम काही बोलत नाही. तो घाईतच तिथून निघून जातो. तर कुल्फी परशूला गुड मॉर्निंग म्हणते आणि निघून जाते. तर याला परशूला थोडं हे विचित्रच वाटतं, पण तो इग्नोर करतो आणि म्हणतो चला नाश्ता करून घेऊ. पण तिथे आता सरकार बसलीच असते आणि तो बसायला जाणार तितक्यात त्याची नजर सरकारवर पडते आणि ही सरकार म्हणते आता परशूला झाली का तुझी गुड मॉर्निंग. आणि आता सरकार म्हणते या परशूला बाकी काही तुझ्या लक्षात राहो न राहो, पण वेळेवर गिळायचं बरोबर लक्षात राहतं रे तुझ्या. तर बघा मित्रांनो, आता ही सरकार काय करणार आहे. तर आता परशू काहीतरी बोलणार तितक्यात सरकार म्हणते दाभाडे वाचलीच कशी. आणि वाचली तर वाचली, आता तर ती घरी परत येते, पण तुला अजूनही त्या माणसाकडून त्या मालकाचं नाव वदून घेता आलं नाही. आणि त्यानंतर रागातच आता ही सरकार उठते आणि एक परशूच्या जोरात कानाखाली मारते आणि आता परशुराम घाबरायला लागतो. तर आता ही सरकार म्हणते त्याला, या जगात कोण आहे इतका दानशूर, त्या भिकाड्या चाळकरांसाठी त्या दाभाड्यासाठी 10 लाख रुपये दिले. आणि बघा मित्रांनो, आता ही सरकार काय करते, ही परशूच्या अशी अंगावर हळूहळू अशी चालत जात असते आणि परशू मागे मागे सरकत जातो आणि तो सरकारला घाबरत असतो. तर सरकार आता परशूला म्हणते, मला सांग कुठून आले 10 लाख रुपये, मला याचं उत्तर हवंय. आणि परशूला आणखीच भीती दाखवत आता सरकार त्याच्या थोडं जवळ येऊन म्हणते, तो हतोडा तुझ्या लक्षात आहे ना परशू. तर परशूला एकदम आठवतं की त्या हतोड्याने संजयचा पाय हिने तोडला होता आणि घाबरतच आता परशू म्हणतो, सरकार मी तुम्हाला अजूनही सांगतोय, माझा जो संशय आहे ना तो कान्हावरच आहे, तो नक्कीच काहीतरी लपवतोय, सरकार ऐका माझं. तर आता ही मनस्विनी म्हणजे सरकार काहीच ऐकून घेत नाही, तरी परत हा सांगत असतो आणि परशू म्हणतो, मी तुम्हाला खात्रीने सांगतो सरकार की या सगळ्यांच्या मागे तो कान्हाच आहे. तर ही सरकार त्याच्यावरच ओरडते आणि म्हणते, शट अप, हा जो तुझा मूर्खपणा चाललाय ना हा बंद कर. आणि त्या कान्हामध्ये एवढी पोहोचच नाहीये. सरकार आता परशूला पुढे म्हणते की तू तर स्वतःच्या आयुष्यात काही करू शकलास नाही, तर उगाच दुसऱ्याच्या नावावर बिल फाडू नकोस. तर सरकार आता स्वतःच्या जावईला मस्तपैकी इथे प्रोटेक्ट करत आहे बरं का. पण इथे काय होतं, परशू मनात ठरवतो की सरकार कान्हाचा आहे या सगळ्यांच्या मागे, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल, असं तो मनात म्हणतो आता सरकारकडे बघून. त्यानंतर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा दाभाडे मावशींना मधून घेऊन घरी आला आता चाळीत. तर ते ऑटोने आले असतात आणि आल्याबरोबर आता सखी दाभाडे मावशींची नजर काढते आणि त्यानंतर ती त्यांना ओवाळू लागते. तर हे सगळं बघून आता दाभाडे मावशींना खूप कौतुक वाटत असतं सखीचं. तर बघा कान्हा काय करतो. कान्हा म्हणतो दाभाडे मावशींना, हे सगळं मी शिकवलं त्यांना, यांना आधी काही येत नव्हतं यातलं. आणि तो सखीला सुद्धा म्हणतो, सखी मॅडम नीट करा हा, मी तुम्हाला शिकवलं तसं. तर आता सगळे चाळीतले आणि दाभाडे मावशी हसू लागतात. तर आता सखी म्हणते कान्हाला, ए कान्हा उगाच क्रेडिट नको घेऊस तू, काय ना असं हे ओवाळणं मला सानप काकूंनी शिकवलंय. तर आता दाभाडे मावशी यांच्या लुटुपुटूची भांडणं बघून हसू लागतात गालातल्या गालात. तर आता कान्हा ऑटोवाल्यांचे पैसे वगैरे देतो आणि सखी आता दाभाडे मावशींना घेऊन जाते. तिच्याबरोबर चाळीतल्या 2-3 बाया सुद्धा असतात. आता दाभाडे मावशींना त्यांच्या घरी आणल्यावर दाभाडे मावशींना थोडासा असा दम वगैरे लागतो, त्या थकल्या असतात. कशा बशा त्यांना आता बसवण्यात येतं. त्यानंतर बघा मित्रांनो, आता सखी काय करते, दाभाडे मावशींचं जे देवघर असतं त्यामध्ये आता ती दिवा वगैरे लावते, देवासमोर ती हात जोडते आणि सगळेजण हे कौतुकाने बघत असतात आता सखीकडे. तितक्यात तिथे आता सानप काका आणि आपला कान्हा येतो. आता सानप काका तिची चेअर घेतात, त्यावर बसतात आणि म्हणतात, आता मावशी घरी आल्या ना, आता काहीच टेन्शन नाही आहे. आणि बघा मित्रांनो, आता सानप काका म्हणतात, आता मी असे नुसके वापरतो ना ठेवणीतलं, माझ्या हातचा तुम्ही काढा पिऊनच बघा, म्हणजे तुम्ही 2 दिवसात आता बरेच होणार मावशी.
तर आता जानू म्हणते, अच्छा म्हणजे परत कधी हा काढा मागणारच नाही कोणी. तर हे सानप मामा म्हणतात आता, ए जानवी चुप बस. आणि तो आता दाभाडे मावशीला ते सांगू लागतात, मावशी तुम्हाला माहित आहे का, माझ्या हातचा काढा प्यायला लोक लांबनं लांबनं येतात. तर आता आपला काढा म्हणतो सानप काकांना, तरी किती लांबून हो? तर सानप काका म्हणतात, लय लांबून. तर मग आता कान्हा म्हणतो, नाही मग काय ना, तुमचा काढा जो आहे तो लांबच ठेवा तुम्ही, नाहीतर मावशींना लांबच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. आणि आता हे ऐकून सगळे हसू लागतात. तितक्यात आता सगळी बच्चा पार्टी येते साडीतली आणि आजी आजी असं करत असतात. सगळेजण आता दाभाडे मावशींना भेटण्यासाठी उत्सुक असतात. पण आता दाभाडे मावशी सगळ्यांना म्हणतात, हे बघा तुम्ही सगळे तुमच्या घरी जा, तुमची कामं करा, असं काही झालं नाही असं समजा. दाभाडे मावशींना कोणाला त्रास नसतो द्यायचा. तर आता सखी म्हणते, मी थांबते तुमच्याजवळ थोड्या वेळ, यांना होऊ द्या पुढे. आणि सखी सगळ्या मुलांना म्हणते, जा बाहेर जा. तर सगळी बच्चा पार्टी साडीतली म्हणतात, नाही आम्ही आमच्या आजीला सोडून कुठेच जाणार नाही, एका स्वरात म्हणतात सगळे. तर सखी म्हणते, अरे अरे हळू, मावशी आत्ताच आल्या हॉस्पिटलमधून, मग आपण त्यांना आराम नको का करू द्यायला? जा तुम्ही सगळे बाहेर जा, आराम करू द्या त्यांना. तर आता हे बच्चा पार्टी काहीच बोलत नाही म्हणून सखी कान्हाला इशारा करते आणि म्हणते, कान्हा. तर आता कान्हा लगेच जातो आणि सगळ्या बच्चा पार्टीला बाहेर नेतो. आणि कान्हा आता तिथे सानप मामांना सुद्धा सोबत नेतो. तर आता काय होतं, सखी म्हणते चैतालीला, चाळीतल्या एका बाईला, चैताली आपण घरी काय आहे नको ते बघूया आणि मग मावशींकडे जे नसेल ते आपल्याला आणता येईल. तर दाभाडे मावशी म्हणतात आता, अगं या म्हातारीचे एवढे लाड नका करू, मला जेवढं जमेल तेवढं करेल मी. तर जानू आता दाभाडे मावशींचे पाय चेपून देत असते. तर सखी म्हणते दाभाडे मावशींना, मावशी तुम्ही तो करालच, पण आता आम्ही इथे आहोत ना, तर तुम्ही फक्त आराम करायचा आता. आणि सखी आता खूप काळजी घेत असते दाभाडे मावशींची, सगळ्यात जास्त काळजी तीच घेत असते. तर ती आता लवकरच औषधं बाहेर काढते आणि म्हणते, दाभाडे मावशी आता तुम्हाला ही गोळी घ्यायची आहे. त्यानंतर आता दाभाडे मावशी गोळी घेतात आणि चैताली म्हणते आता दाभाडे मावशींना, मावशी तुमचं नशीब खूप छान होतं, जोरावर होतं म्हणून तुम्ही वाचलात. आणि हो, आपल्या साईबाबांचा आशीर्वाद होता म्हणून. तर दाभाडे मावशी हात जोडतात आणि म्हणतात, बाबांचा आशीर्वाद तर आहेतच, पण सगळ्यांकडे आता हात दाखवत दाभाडे मावशी म्हणतात, माझी लेकरं तुम्ही सगळे होतात म्हणून माझा जीव वाचला. तर आता सखीच्या डोळ्यात मित्रांनो तेच सुरू असतं आणि सखी आता दाभाडे मावशींजवळ बसते आणि म्हणते, मावशी जेव्हा तुम्हाला गोळी लागली तेव्हा तुम्ही काही बघितलं का? म्हणजे तुम्हाला काही आठवतंय का, समोर कोणाला असं बघितल्यासारखं किंवा असं काही आठवतंय का तुम्हाला? आणि दाभाडे मावशींना आता लगेच आठवतं की समोरच्या इमारतीवर 2 माणसं होती आणि दाभाडे मावशी आता सांगणारच. तितक्यात तिथे आता परीची आई येते आणि म्हणते, सखी मावशी आता बऱ्या आहेत ना? आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. आणि आता परीची आई म्हणते, अगं चल सखी, पाणी भरायचं राहिलंय ना, तर पाणी चाललं जाणार आणि मग काय धुनी भांडी बी राहिलीच आहे. आणि त्यानंतर आता परीची आई म्हणते सखीला, काव सखी तुझं काम झालं काव? तर आता सखी म्हणते, नाही ना, माझे कपडे धुवायचे राहिलेच आहेत. तर परीची आई म्हणते, चल मग लवकर, वाटलं तर परत येऊस ना आपण. तर आता दाभाडे मावशी म्हणतात सखीला, हो ती बरोबर बोलतेय, जा बाळा तू, मी आता आराम करते, मग मला बरं वाटेल. तर आता सखी म्हणते, हो मावशी मी तर जातीये, पण तुम्ही आराम करा. आणि आता सगळ्या बाया निघून जातात, फक्त तिथे आता जानू थांबली असते. तर इथे काय होतं, आता ही जी बच्चा पार्टी असते चाळीतली, हे सगळे आता डिस्कस करू लागतात. आणि एक जण म्हणते, दाभाडे मावशी लवकर बऱ्या होतील ना? आणि परी म्हणते, हो ना, त्या तर इतक्या चांगल्या आहे. तर सानप काकांचा मुलगा म्हणतो, त्या तर इतक्या चांगल्या आहे, बरोबर आहे, पण त्यांना गोळी कोणी मारली असेल? आता बेसिकली ही जी बच्चा पार्टी असते ही थोडी घाबरलेली असते. तर परी जी असते ती म्हणते, आता चाळीत परत असं काही होणार नाही ना? तर आता कान्हा हे ऐकून घेतो आणि कान्हा म्हणतो सगळ्यांना, ए बच्चा पार्टी काय चाललंय तुमचं आणि तुम्ही खेळत का नाही आहात? आणि कान्हा आता सगळ्या लहान मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, हे बघा, चाकानं फिरणं कधी थांबवायचं नाही, नदीनं वाहणं कधी थांबत नसतं आणि तुमच्यासारख्या गोड पोरांनी खेळणं सुद्धा थांबवायचं नसतं. आणि जो आता या खेळात जिंकेल त्याला माझ्याकडनं मस्त एक गिफ्ट. तर आता हे ऐकून सगळी लहान मुलं एक्साइट होतात आणि म्हणतात, खरंच दादा? तर कान्हा म्हणतो, हो, कांद्याची साल कधी सोलत नाही आणि कान्हा कधी खोटं बोलत नाही, खेळा खेळा तुम्ही सगळे. तर त्यानंतर आता सनप काकांचा मुलगा म्हणतो सगळ्यांना, ए चला आपण ना आंधळी कोशिंबीर खेळूया. तर आता परी म्हणते कान्हाला, कान्हा दादा पण आमची एक अट आहे, तू पण आमच्या बरोबर खेळायचंस. तर कान्हा म्हणतो, अरे मी काय लहान आहे का तुमच्या एवढा, तुम्ही खेळा मस्त आणि मजा करा. तर आणखी एक मुलगा म्हणतो, नाही नाही कान्हा दादा तू आमच्या बरोबर खेळायचो. आणि सगळे आता हट्ट करू लागतात म्हणून कान्हा सुद्धा म्हणतो, बरं ठीक आहे, खेळतो. आणि त्यानंतर कान्हा त्याच्या खिशातला रुमाल काढतो आणि रजनी स्टाईलमध्ये असा गोल गोल फिरवतो आणि एका मुलाला समोर बोलावतो आणि त्याच्या डोळ्यावर आता तो पट्टी बांधतो.
त्यानंतर आपण जसं करतो ना की बोट दाखवतो आणि विचारतो हे किती आहे, हे किती आहे, चेक करण्यासाठी की समोरच्याला दिसतंय की नाही म्हणून. तर तसंच आता कान्हा त्या मुलासोबत करतो आणि त्यानंतर यांचा खेळ सुरू होतो. तर आता सखी येणार आहे कान्हाला जाब विचारण्यासाठी. सखीला कान्हाच्या पॅन्ट मध्ये बिल दिसतं. तर बघूया मित्रांनो काय होतं. आता कान्हा तर मस्त रमला असतो आणि लहान मुलांसोबत तो खेळत असतो आणि आता ज्याच्यावर डाव असतो तो कान्हाला पकडतो आणि आता एक मुलगी म्हणते आता कान्हा दादावर राज्य येणार. तर कान्हा म्हणतो ठीक आहे. तर दुसरीकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी तिच्या घरी आली असते. ती आता त्या ब्लॅकबोर्डकडे बघते ज्यावर तिने सगळे पॉइंट्स लिहिले असतात. पण आता सुद्धा सखीच्या डोक्यात तेच चालू असतं आणि सखी स्वतःला म्हणते कोण असेल हा अनोळखी माणूस. 10 लाख रुपये काय छोटी रक्कम नाहीये. त्यानंतर मित्रांनो आता सखीला कपडे धुवायचे असतात म्हणून सखी आता सगळं कानाचे जे शर्ट पॅन्ट असतात त्याचे खिसे चेक करते. त्यात काही नोट वगैरे काही राहिलं का म्हणून. तितक्यात आता सखी 2 शर्ट चेक करते त्यात काहीच नसतं. पण सखी आता कानाचा पॅन्ट घेते आणि त्यामध्ये बघते तर त्यामध्ये तिच्या हाती आता बिल लागतं हॉस्पिटलचं. तर आता खाली काय होतं चाळीत सगळे खेळत असतात. कानावर डाव येतो आणि कानाच्या डोळ्यावर आता पट्टी बांधली जाते. तर एक लहान मुलगा आता कानाला हात दाखवतो आणि म्हणतो हे किती आहे. तर काना म्हणतो 0 आणि त्यानंतर आता कानाचा डाव सुरू होतो. त्यानंतर मित्रांनो आता सखी ते बिल उघडून बघते तर त्यावर चक्क कान्हाचं नाव असतं आणि त्या नाव बघून आता सखीला धक्का बसतो आणि ते बिल आपल्या हाती घेऊन सरळ सखी कानाजवळ जाते त्याला जाब विचारायला. आता काना खेळत असतो आणि त्याच्या डोळ्याला पट्टी लागली असते म्हणून आता तो न कळतपणे आता सखीचा हात पकडतो आणि सखीच्या हाती हॉस्पिटलचं बिल असतं आणि त्यानंतर कान्हाला वाटत असतं की त्याने एका लहान मुलालाच पकडलंय आणि कान्हा डोळे उघडून बघतो तर काय समोर चक्क सखी असते आणि कान्हाच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते आधी तर आता परी म्हणते हे कान्हा दादाने वहिनीला पकडलं आणि सगळे मुलं असंच म्हणू लागतात. पण सखी आता खूप सिरियस असते आणि ती थेटच सगळ्या बच्चा पार्टीसमोर कान्हाला विचारते आणि म्हणते ही हॉस्पिटलची 10 लाखाची बिलची रिसीट. काय रे कान्हा हे एवढे पैसे तू कुठून भरलेस. आता कान्हा त्या बिलकडे बघतो आणि कान्हा आता सखीचा हात सोडून देतो. तर सखी म्हणते कान्हाला बोल ना मिस्टर कान्हा महाळिक यावर तर तुझं नाव आहे. आता कान्हाला काहीच समजत नाही काय उत्तर द्यावते आणि कान्हा इथे गप्पच असतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा आता काय होणार आहे. कान्हाच्या घरच्या त्याच्या बंगल्यावरचा सीन आपल्याला दाखवण्यात येतो आणि कान्हाची आजी आता सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचत बसली असते. त्याचबरोबर दुसऱ्या खुर्चीवर कान्हाची आई असते आणि त्यांच्या हाती तीच बासरी असते आणि नेहमी सारख्या त्या कुठेतरी हरवल्या असतात. तितक्यात काय होतं तर कान्हाच्या आईच्या हातून चुकून ती बासरी खाली पडते आणि कान्हाची आई एकदम अशी पॅनिक होते त्यांच्या हातची बासरी खाली पडली आहे म्हणून. तितक्यात कान्हाची आजी लगेच येते आणि कान्हाच्या आईला समजून सांगते की काही नाही झालं बाळा बासरी इथेच आहे तुझी. त्यांच्या घरची जी हेल्पर असते ती पटकन ती बासरी उचलून कान्हाच्या आईच्या हाती देते आणि कान्हाच्या आईची अवस्था बघून खूप वाईट वाटत असतं आता कान्हाच्या आजीला सुद्धा. तर हे आजी आता कान्हाच्या आईला जवळ वगैरे घेतात आणि म्हणतात बाळा काहीच नाही झालंय. एकदम छोट्या बाळासारखं त्या कान्हाच्या आईला ट्रीट करत असतात आणि कान्हाची आई काही खातपीत सुद्धा नसतात. तर आजी त्यांना ज्यूस पाजण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात बेटा ज्यूस पिते का थोडा. तर थोडासा ज्यूस त्या पितात आणि म्हणतात नकोय. म्हणजे त्या इशारा करतात असं त्या बोलत काहीच नाही आणि ती बासरी आपल्या जवळ घेऊन त्या रडत असतात कान्हाची जी आई असते ती. आता एखाद्या लहान बाळाला आपण कसं जपतो तसं कान्हाची आई ती बासरी जपत असते आणि आपल्या अशी जवळ घेत असते एकदम. हे सगळं बघून आता आजींना खूप त्रास होत असतो आणि त्यांना आता भूतकाळ आठवतो जेव्हा कबीर म्हणजे कान्हा एकदम छोटा असतो आणि कान्हाची आजी आणि आई मिळून दोघीही त्याच्यासाठी गाजरचा हलवा बनवत असतात आणि कान्हाची आई म्हणत असते आजींना माई मी कितीतरी वेळा कबीरसाठी गाजराचा हलवा बनवला पण नाही त्याला फक्त त्याच्या आजीचाच हातचा गाजरचा हलवा आवडतो. तर आता ह्या राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे कान्हाची आजी सुद्धा म्हणते मग जरा जास्तच प्रेम आहे आजी नातवाचं. तर आता कान्हाची आई म्हणते त्याच्या आजीला मी काय म्हणते माई तुम्ही इथेच येणार राहायला म्हणजे नुसतं कबीरलाच नाही तर आम्हा दोघांनाही असं वाटतं की तुम्ही इथे येऊन राहावं. कुठे तुम्ही त्या गावाकडे एकट्या राहता इथे या आणि आरामात राहा ना सगळेच तर आहेत इथे. तर आता माई म्हणजे कान्हाची आजी सगळं शांतपणे हे ऐकत असते. पुढे आता कान्हाची आई म्हणते आजींना त्या माई खरं सांगायचं तर आम्हाला तुमचा आधारच वाटतो. तर बघा मित्रांनो कान्हाची आजी म्हणते आता कान्हाच्या आईला मी तर येईल इथे राहायला पण माझी एक अट आहे तू घरचा बिझनेस जॉईन केलास तरच मी येईल नाहीतर एखाद्या चांगल्या मोठ्या कंपनीत एखाद्या चांगल्या पोस्टवर नोकरी कर ना तू. तर आता कान्हाची आई म्हणते आता हे काय मध्येच. तर आता कान्हाची आजी म्हणते त्याच्या आईला अगं तुला आठवत का मी जेव्हा देवदत्तासाठी तुला मागणी घालायला आले होते तेव्हा तुला एंटरप्राइझिंग वुमन ऑफ द इयर याचा अवॉर्ड मिळाला होता
विसरलीस की काय ग? तर आता त्यावर कान्हाची आई म्हणते, नाही नाही, कसं विसरेन, हे लक्षात माझ्या. पण माई, खरं सांगू का, घर सांभाळणं हा निर्णय माझाच आहे. मला ना कधी यांनी अडवलं ना तुम्ही. आणि एका मित्रांनो, आता कान्हाची आई म्हणते त्याच्या आजीला की जेव्हापासून कबीर जन्मला ना तेव्हापासून माझं आयुष्य त्याच्यापासूनच सुरू होतं आणि त्याच्यावरच संपतं. खरंच मी ना स्वतःला नशीबवानच समजते की मला यांच्यासारखा नवरा, कबीर सारखा मुलगा आणि तुमच्यासारख्या सासू मिळाल्यात, अगदी प्रेमळ. आणि त्यानंतर आता एक प्रॉमिस सुद्धा मागितलं असतं कान्हाच्या आईने, आणि ती म्हणते कान्हाच्या आजींना, माई मला ना प्रॉमिस करा, मला आयुष्यभर असंच तुम्ही फुलासारखं जपा आणि माझ्यावर अशीच माया करा. म्हणजे या दोघींचं नातं मायलेकींसारखंच असतं असं आपल्याला इथे आता समजतं. आणि खूप छान हसतं खेळतं असं यांचं कुटुंब असतं. तर कान्हाच्या आईचं नाव अपर्णा असतं. तर आता त्यांनी आपल्याला प्रेझेंटमध्ये दाखवलंय. आणि कान्हाची आजी म्हणते, अगं मी तुला आयुष्यभर अशीच माया लावेल ग, पण तू बरी हो लवकर अपर्णा. अगं बाळा, तू कधी लवकर बरी होणार? आणि बघा मित्रांनो, आता कान्हाची आजी म्हणते, कबीर तुझ्या आईची ही अवस्था त्या तेजस्विनी कामतने केली आहे, हे तू विसरू नकोस. त्या स्वतःलाच म्हणतात त्याच्या आईला जवळ घेत, म्हणजे अपर्णाला, कान्हाच्या आईला. आणि त्यापुढे म्हणतात, म्हणजे कान्हाची आजी, की तू तिच्या पोरीच्या नादी लागू नकोस. उलट तू तिला तुझ्या प्रेमात पाड आणि अखंड तू प्रेमात बुडव. तुझ्या एका शब्दाखातर त्या दोघींनी जीव दिला पाहिजे, इतकं तू त्या दोघींना प्रेम दे. आणि त्यानंतर आता कान्हाची आजी म्हणते, माझ्या हसत्या खेळत्या घराला त्या ग्रहण लावलं ना त्या तेजस्विनी कामतने, तर ही तिची शेवटची पिढी असेल. नाही त्या तेजस्विनी कामतचं नाव, तिची नामो निशाणी, तिचं अस्तित्व मी कायमचं संपवलं ना, तर मी माझं नाव लावणार नाही. राजलक्ष्मी विश्वंभर किर्लोस्कर. तर इतका राग आता तेजस्विनी बद्दल कान्हाच्या आजीच्या मनात असतो. आणि तो एका प्रकारे बरोबर सुद्धा आहे. तर इथे काय होतं, तर सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाला आता त्यांच्या घरी घेऊन आली आहे. आणि सखी म्हणते, सांग ना कान्हा, बोल. मी जेव्हा तुला विचारलं होतं की दाभाडे मावशींच्या ऑपरेशनचं बिल कोणी भरलं, तेव्हा तू म्हणालास एक श्रीमंत माणूस होता. मग इथे या बिलावर त्या श्रीमंत माणसाचं नाव का नाहीये? आणि त्या बिल दाखवत आता सखी म्हणते कान्हाला, हे बघ इथे लिहिलंय पेड बाय कान्हा महाडिक. हे कसं झालं मग? तर आता कान्हा म्हणतो सखीला, तुम्ही मला बोलू द्याल तेव्हा मी काही बोलेल ना. तर सखी आता हाताची घडी करते आणि म्हणते, हा बोल मग. तर कान्हा म्हणतो, जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये होतो आणि दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते, तर आपण टेन्शनमध्ये होतो, आपली धावपळ सुरू होती, तेव्हा ते एका श्रीमंत माणसाने बघितलं. आपली परिस्थिती बघून त्याला असं वाटलं की ह्या लोकांना आपण मदत करायला हवी. तर आता सखी परत कानाजवळ जाते आणि म्हणते, तू प्लीज मुद्द्यावर येशील का? जर त्या माणसाने बिल भरलंय तर इथे तुझं नाव कसं? तर आता कानाला काही सुचत नाही आणि कान्हा म्हणतो, माझं नाव कसं? हा, तर पेशंट आपला आहे ना, तर मग पेशंटचा एक जवळचा नातेवाईक, जवळचा माणूस म्हणून माझं नाव आहे तिथे. त्या श्रीमंत माणसाने माझ्या नावाने रिसिट दिली. आणि बघा ना, हॉस्पिटलचे सगळे जे काही कागदपत्र आहे, पेशंटचा नातेवाईक म्हणून त्यावर माझंच नाव आणि माझीच सही आहे ना. आणि आता कान्हा थोडा चिडतच बोलतो आणि सखीला म्हणतो, अजूनही हे काही पटत नसेल ना तुम्हाला, तर सरळ हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे किंवा कॉल करा, त्यांना विचारा जाऊन. तर सखी म्हणते, अरे हो, पण तो श्रीमंत माणूस कोण होता? हा प्रश्न तर तसाच शिल्लक राहतो ना अजूनही. तर आता शेवटी कान्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तो आता त्याच्या देवघराच्या समोर जाऊन उभा राहतो आणि सखीला म्हणतो, असं म्हणतात की डाव्या हाताने केलेली जी मदत असते ती उजव्या हाताला सुद्धा कळू नये. तर तो माणूस त्यातलाच एक असावा. आता नाही आवडत काही लोकांना उजेडात यायला, काय मग त्यात काय हरकत आहे? असतात काही माणसं असे. उलट मी तर म्हणतो, आपण साईबाबांचे आभार मानायला हवेत. त्यांच्या कृपेनं तो सत्पुरुष माणूस आपल्या आयुष्यात आला आणि दाभाडे मावशींचा जीव वाचला. आणि त्यानंतर आता कान्हा सखीला समजावून सांगतो आणि म्हणतो, जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता दाभाडे मावशी सुखरूप आपल्या घरी आल्यात, ते महत्वाचं नाही का? त्यामुळे आपण मनोमन त्या भल्या माणसाचे आभार मानायला हवेत. ते सोडून आपण सगळंच करतोय, त्याला शोधत बसलोय, जसं की त्याने खूप मोठा गुन्हाच केलाय. आता महत्वाचं काय आहे, दाभाडे मावशी घरी आल्यात ना, तर तुम्ही त्यांची काळजी घ्या. तर आता सखी कान्हाला सॉरी म्हणते. तर कान्हा म्हणतो, सॉरी नका म्हणू, तुमच्या मनात हे प्रश्न जे आले ते साहजिकच आहे, नॉर्मल आहे, ठीक आहे. पण आता तुमच्या मनात काही किंतु परंतु काही प्रश्न आहेत का अजून? तर सखी आता काही बोलणार तितक्यात कान्हाचा फोन वाजतो आणि त्याच्या आजीचा फोन आला असतो. आणि त्या स्क्रीनवर असं मा म्हणून त्याच्या आजीचा नंबर सेव्ह असतो, कारण तो त्याच्या आजीला मा म्हणत असतो. तर सखी आता त्या फोनकडे बघते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनी म्हणजे ही सरकार शोधून काढते की ते 10 लाख रुपये कोणाच्या अकाउंट मधून आले. आणि तिला समजतं की कान्हा महाडिक याच्या बँक अकाउंट मधून 10 लाख रुपये आले असतात. आणि कान्हा आता बंगल्यावर जातो सरकारची समजूत काढण्यासाठी. तर परशू कान्हाला अडवत असतो. आणि दुसरीकडे आता कान्हाचा फोन घरीच असतो आणि एका अननोन नंबरवरून त्याला कॉल आला असतो.
आणि सखी आता तो फोन उचलते. तर माहिती नाही आता हा फोन कोणाचा आहे, तर आपल्याला उद्याच्या भागात कळेल. पण आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि उद्याचा भाग नक्की पहा. आता मनस्विनीला समजल्यावर की कान्हाचा आहे तो व्यक्ती ती काय करेल बघूया उद्याच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.